भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। विलासराव देशमुख यांच्याबाबतचं त्यांनी काल विधान केलं होतं। या विधानावर त्यांनी आता दिलगिरी व्यक्त केली आहे। अमित देशमुख, रितेश देशमुख यांच्या टीकेनंतर त्यांनी त्यांच्या वक्तव्यावरून माघार घेतली आहे। भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी असं चव्हाण म्हणाले। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना त्यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केलेली आहे। विलासराव देशमुखांबाबत जाहीर सभेत केलेल्या विधानाबाबत त्यांनी ही दिलगिरी व्यक्त केली आहे। अभिनेता रितेश देशमुखांनी केलेल्या टीकेनंतर रवींद्र चव्हाणांनी एक पाऊल मागे घेतलंय। दरम्यान सोमवारी लातूरमध्ये एक सभा झालेली, त्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता लातूरमधून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही असं रवींद्र चव्हाण म्हणाले होते। त्यानंतर रितेश देशमुख यांनी त्यांच्यावर खरमरीत टीका केली। याबाबत बोलताना रवींद्र चव्हाणांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। खरं तर आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील यात काही शंका नाही। दोन्ही हात वर करून सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात। लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही। जय महाराष्ट्र। विलासराव फार मोठे नेते होते, मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलंय, परंतु त्यांनी त्यांच्याच बाबतीमध्ये म्हणजे त्यांनाच घेऊन आपण मतदान करावं, विलासरावांना घेऊन मतदान करावं, विलासराव यांनाच फोकस करून काँग्रेस तिथे मतदान मागताय। त्यामुळे त्या ठिकाणी आत्ता नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात झालेलं काम, महायुतीच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी केलेलं काम, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी विकासात्मक ज्या दृष्टिकोनातून झाल्या आहेत त्या संदर्भात मी तसं म्हटलं, परंतु तरीसुद्धा त्यांचे चिरंजीव माझे अत्यंत चांगले मित्र आहेत। त्यांच्या जर त्यामधल्या भावना दुखावल्या असतील तर मी नक्कीच त्यांची दिलगिरी व्यक्त करेन। चव्हाणांच्या या वक्तव्यावरून आता मोठं राजकारण तापेल असंच दिसतं आहे। अगदी थोडक्या शब्दांमध्ये रितेश देशमुख यांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे आणि मनावर कोरलेलं कधीही पुसता येत नाही असं रितेश देशमुख यांनी म्हटलेलं आहे। आणि यानंतर पुन्हा एकदा चव्हाण यांनी आपली दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि निश्चित त्यांच्या मुलांच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो असं त्यांनी म्हटलं।